दरम्यान पक्ष सोडून गेलेत ते परत येतील, जे आता तिकडे आहेत तेच कुठे जातील माहीत नाही असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. तर हिंदी भाषेवरून सुद्धा त्यांनी जोरदार निशाणा साधलाय. आणि त्याच्यामुळे अनेक या युतीच्या सगळ्या अख्ख्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकीटं दिली गेली, अनेक लोकांना तिकीटं नाही देता आली, अनेक जण नाराज झाले, जे जवळचे होते, सहकारी होते. काही जणांना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं, काही नाराज झाले, काही रागावले, काही गोष्टी झाल्या, होतात. त्याला काय, आमच्या पण हातात काही गोष्टी नसतात. पण त्यांना दुखवणं हा काही आमचा हेतू नव्हता. पण तरी मी त्या सर्वांची, जर दुःखी झाले असतील, नाराज झाले असतील, त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आपलेच आहेत, परत येतील. कारण जे आता आहेत तेच कुठे जातील माहीत नाही, त्याच्यामुळे ते गेलेले आहेत ते येतीलच परत. उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य पुनर्निर्माण मंडळाने केवळ तौलनिक विषमता निर्माण केली एवढेच नव्हे, तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे दोन तट निर्माण केले. उत्तर भारतात हिंदी भाषेचं प्राबल्य आहे, उलट दक्षिण भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात. मला खरं तर आपल्याला सांगायचं आहे की यूपीच्या आणि बिहारच्या लोकांनी पहिल्यांदा नीट समजून घ्या, बाबांनो, हिंदी ही तुमची पण भाषा नाही. यूपीच्या लोकांची भोजपुरी भाषा आहे, बिहारच्या लोकांची मैथिली भाषा आहे, अवधी भाषा आहे. हिंदी भाषा तुमची पण नाही आहे. माझा कुठच्या भाषेवर राग नाही, परंतु तुम्ही आमच्यावरती लादणार असाल तर लाथच मारू.